नमस्कार. मी गणेश तुकाराम शिंदे तुम्हा सर्वांचं आपल्या अण्णा या यूट्यूब चॅनलवर स्वागत करत आहे. जिल्हा परिषद धाराशिव तर्फे उद्या एक दिवसाची कार्यशाळा होणार आहे. आपला जीव धाराशिव या ही संकल्पना जिल्हा परिषदेच्या अध्यक्षा अर्चना राणा जगजितसिंह पाटील यांनी समोर आणली असून या संकल्पनेनुसार 2030च्या कालावधीपर्यंत धाराशिव जिल्ह्यात कुठल्या योजना, कुठले कार्यक्रम राबविण्यात येणार आहेत याची सविस्तर असा रोडमॅप त्या उद्या राज्याचे ग्रामविकास मंत्री जयकुमार गोरे यांच्या उपस्थितीत त्या सादर करणार आहे. उद्या सकाळी 10 ते 11च्या दरम्यान मंत्री जयकुमार गोरे, जिल्हा परिषद अध्यक्षा अर्चनाताई पाटील आणि इतर पदाधिकाऱ्यांच्या हस्ते या कार्यक्रमाला सुरुवात होणार आहे. एक दिवसाची ही यात कार्यशाळेचं पण आयोजन करण्यात आलेलं आहे. आपला जीव धाराशिव या थीम सॉन्ग आणि त्याचं पोस्टर, इतर ज्या गोष्टी प्रसारासाठी लागतात त्याचंही उद्या लोकार्पण होणार आहे. या कार्यक्रमाला सर्व जिल्हा परिषद सदस्य तसेच जिल्ह्यातील पक्षाचे ज्येष्ठ नेते कार्यकर्ते यांना आमंत्रित करण्यात आलेलं आहे. तसेच प्रतिष्ठित नागरिक पण या कार्यक्रमाला उपस्थित राहणार असल्याची माहिती परवा पत्रकार परिषद घेऊन जिल्हा परिषदेच्या अध्यक्षा अर्चना राणा जगजितसिंह पाटील यांनी दिलेली आहे. उद्याचा कार्यक्रम जोरदार असा होणार असून हा कार्यक्रम जिल्हा परिषदेच्या यशवंतराव चव्हाण सभागृहात होईल असं सांगितलं जात आहे. उद्याच्या कार्यक्रमाकडं संपूर्ण जिल्ह्याचं लक्ष लागून राहणार आहे हे मात्र खरं. कळंब तालुका पत्रकार संघातर्फे दरवर्षी दिला जाणारा अन्नदाता पुरस्कार हा यावर्षी हाशेगाव येथील यादव यांना देण्यात आला आहे, जाहीर झाला होता आणि त्या पुरस्काराचं वितरण आज पार पडलं. पुरस्कार वितरण कार्यक्रमाला महादेव महाराज आडसू आणि इतर प्रतिष्ठित उपस्थित होते. कार्यक्रमाच्या प्रारंभी पत्रकार संघाचे अध्यक्ष अशोक शिंदे यांनी प्रस्तावित केलं, तर पत्रकार संघाचे विश्वस्त मानले जाणारे सतीश टोनगे, प्राचार्य जगदीश गवळी यांनी कार्यक्रमामागची भूमिका विशद केली. पत्रकार माधवसिंग राजपूत यांनी या कार्यक्रमाचं सूत्रसंचालन केलं. या कार्यक्रमात महादेव महाराज आडसू आणि अन्य मान्यवरांच्या हस्ते हाशेगाव येथील यादव यांना हा पुरस्कार प्रदान करण्यात आला. पत्रकार संघ गेल्या 17 वर्षापासून या कार्यक्रमाचं आयोजन करतो आणि दरवर्षी जिल्ह्यातील म्हणण्यापेक्षा कळंब तालुक्यातील जी व्यक्ती आषाढी वारीच्या ज्या दिंड्या पालख्या जातात त्यांना अन्नदानाचं काम करतात, त्यांच्यातून या पुरस्कारासाठी निवड करण्यात येत असते आणि यावर्षी यादव यांची निवड करण्यात आली होती. आषाढी एकादशीला पंढरपूरला जाणाऱ्या मराठवाड्यातील परभणी, नांदेड, हिंगोली या जिल्ह्यातील वारकऱ्यांबरोबरच विदर्भातील वारकरी पण कळंब मार्गे पंढरपूरला जात असतात.
आणि आषाढी एकादशीचं दर्शन, विठुमाऊलीचं दर्शन घेतल्यानंतर परत फिरणाऱ्या ह्या वारकऱ्यांना कळंब स्थानकात कैलासवासी गणपतराव कथले ट्रस्टच्या मार्फत दरवर्षी मोफत अन्नदान करण्यात येतं. कळंब शहरातील सामाजिक संस्था यात पुढाकार घेतात आणि तरुण वर्ग पण वारकऱ्यांना त्यांच्या अगदी वेळेला अन्नदानाचं काम करत असतात. याही वर्षीचा कार्यक्रम आज दिवसभर कळंब स्थानकावर सुरू होता आणि शेकडो वारकऱ्यांनी या अन्नदानाचा लाभ घेतला आहे. या सर्व याचं नियोजन बाळासाहेब कथले, एस सुराणा यांनी केलेलं होतं. या कार्यक्रमात अनेक समाजसेवा करणारे लोक सहभागी होतात आणि या मंडळींना कामात हातभार लावत असतात. नवी दिल्ली येथील जंतर मंतरवर तब्बल 36 दिवस विद्यार्थी आणि तरुणांसाठी आंदोलन कॉक्रोच जनता पार्टीतर्फे करण्यात आलं होतं आणि याच्या आंदोलनाची सांगता यशस्वीपणे झाली. काल शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान यांचा त्यांनी राजीनामा दिला. नीट परीक्षेमुळे ज्या विद्यार्थ्यांनी आत्महत्या केल्या त्या आत्महत्या करणाऱ्या विद्यार्थ्यांच्या कुटुंबाला 1 कोटी रुपये प्रत्येक कुटुंबाला मदत देण्याची शासनानं होकार दिला असून त्या 1-2 दिवसात त्याचं येईल. आणि त्याचबरोबर नीट आणि इतर स्पर्धा परीक्षांचं व्यवस्थित नियोजनबद्धरित्या परीक्षा घेण्यासाठी सरकारनं अनेक आमूलाग्र बदल असे केलेले आहेत. उद्या त्या संदर्भात संसदेत एक विधेयक पण येणार आहे. हे आंदोलन सुरू असताना 2-4 दिवसापूर्वी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्ष आणि महाराष्ट्र नवनिर्माण सेना पक्ष या दोघा पक्षाच्या प्रमुख उद्धव बाळासाहेब ठाकरे आणि राज ठाकरे यांनी आज 26 तारखेला शिवाजी पार्क ते सिद्धिविनायक मंदिर असा मोर्चा काढण्याचं आयोजलं होतं. मात्र काल आंदोलन संपलं आणि यशस्वीरित्या आंदोलन संपलं. विद्यार्थ्यांचा विजय झाला. त्यामुळं आज या दोन्ही पक्षाच्या वतीनं या विजय उत्सव साजरा करणारा मेळावा शिवाजी पार्कवर घेण्यात आला होता. या मेळाव्याला उद्धव बाळासाहेब ठाकरे आणि राज ठाकरे यांनी जमलेल्या हजारो विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केलं. याच्यात बोलताना मनसेचे सर्वेसर्वा राज ठाकरे यांनी जीनं सत्ताधाऱ्यांचे केसच उपटले आहेत अशा शब्दात तरुणांनी मिळवलेल्या विजयाचं वर्णन केलं. तर उद्धव बाळासाहेब ठाकरे यांनी पण केंद्र सरकारवर अगदी सडकून टीका केलेली होती. ह्या आंदोलनाचं सुरुवात ज्या युवकामुळं झाली त्या महाराष्ट्रीयन युवक अभिजित दिपके याचंही तोंड भरून दोन्ही नेत्यांनी कौतुक केलं. आणि हा अभिजित दिपके हा नेमका कुठला आहे, काय आहे याचीही माहिती आता आपण विचारसोबत आहे. महाराष्ट्राच्या मातीत जन्मलेल्या अभिजित दिपके यानं इलेक्ट्रॉनिक्स प्लॅटफॉर्मवर उभा केलेल्या 2 महिन्यापूर्वीच्या या कॉक्रोच जनता पार्टीला जो हा अभूतपूर्व प्रतिसाद मिळाला आणि त्यांनी पहिलंच आंदोलन केलं आणि ते यशस्वी पाडलं. त्यामुळं अभिजित दिपके याला भारतीय जनमानस जो जीता वही सिकंदरच आता म्हणू लागलेले आहेत. परंतु अभिजित दिपके याचे पाय अजूनही जमिनीवरच आहे. त्यानं मी एक कुठं
आंदोलन सुरू केलं, त्याला देशभरातील लाखो तरुणांनी साथ दिली, त्यामुळं त्या आंदोलनाला यश आलं आहे. मला तुम्ही मोठा समजू नका, मी तुमच्यातलाच आहे, अशी प्रतिक्रिया अभिजित दिपके यांनी दिली आहे. अभिजित दिपकेचं मूळ गाव हे पूर्वीच्या परभणी जिल्ह्यातील आणि आत्ता हिंगोली जिल्ह्यातील संतूक पिंपरी आहे. हिंगोली शहरापासून 8 किलोमीटरवर ही संतूक पिंपरी आहे आणि 500,000 उंबऱ्याच्या गावातल्या दिपके परिवारातील अभिजितचे वडील नोकरीनिमित्त, रोजगाराच्या निमित्त छत्रपती संभाजीनगरला स्थायिक झालेले आहेत. छत्रपती संभाजीनगरच्या सिडको भागात अभिजित दिपकेच्या वडिलांचं घर आहे आणि अभिजित दिपके हा शालेय शिक्षण झाल्यानंतर जर्नलिझममधील पदवी घेण्यासाठी पुण्यात गेला. तिथं त्याने जर्नलिझमचं शिक्षणही पूर्ण केलं. तो क्रिएटिव्ह आर्टिस्ट म्हणून पण काम करत होता. ज्यावेळेस आपचे अरविंद केजरीवाल वगैरे अगदी त्यांचं आंदोलन जोमात होतं, त्यावेळेस अभिजित दिपके आपसाठी स्क्रिप्ट लिहिणं, त्यांच्या जाहिराती करणं आदी कामं करत होता. याचा अर्थ तो आपशी त्यावेळेस संलग्न होता, परंतु पुढं तोही कामानिमित्ताने उच्च शिक्षणासाठी अमेरिकेत गेला आणि अमेरिकेत चांगली नोकरी, आपलं शिक्षण चालू असतानाच इकडं आपले सरन्यायाधीश सूर्यकुमार यांनी एका कार्यक्रमात आजचे भारतीय तरुण म्हणजे झुरळ आहेत अशी तुलना केली आणि ते ऐकल्यानंतर त्याचं वृत्तांत वाचल्यानंतर अभिजित दिपके यानं आपल्या ट्विटर हँडल असेल, एक्स असेल, ह्या इलेक्ट्रॉनिक्स प्लॅटफॉर्मवर कॉक्रोच जनता पार्टी नावानं एक अकाउंट केलं आणि त्याच्याहून त्याला जे वाटतं ते त्यानं मांडलं. आणि काय आश्चर्य, एका आठवड्यातच अभिजित दिपके याच्या इलेक्ट्रॉनिक प्लॅटफॉर्मला जवळपास कोटीच्या आसपास फॉलोअर मिळाले. आणि मग हा कॉक्रोच जनता पार्टी एक काहीतरी माध्यम आहे असं तरुणांना वाटायला लागलं आणि त्यातूनच मग नीट परीक्षेच्या विरोधात आंदोलन सुरू झालं. या कॉक्रोच जनता पार्टीचं पहिलं आंदोलन ज्यावेळेस जंतर मंतरवर दिल्लीत करायचं ठरलं, त्या आंदोलनासाठी अभिजित अमेरिकेतून थेट नवी दिल्लीत आला होता आणि तिथून थेट जंतर मंतरवर गेला होता. या 1 दिवसाच्या शांततापूर्ण आंदोलनालाही अभूतपूर्व असा पाठिंबा मिळाला आणि त्यातूनच पुढं धर्मेंद्र प्रधान यांचा राजीनामा होत नाही तोपर्यंत आंदोलन करायचं, आंदोलन सुरू ठेवायचं असा निर्णय या तरुणांनी घेतला. आणि मग 36 दिवसापूर्वी परत जंतर मंतरवर आंदोलन सुरू झालं. या आंदोलनातच 20 जुलैला संसदेचं पावसाळी अधिवेशन सुरू होताना संसदेवर मोर्चा न्यायचा निर्णय ह्या तरुणांनी घेतला आणि त्या 20 जुलैला जे काही दिल्लीत नाट्य घडलं त्यामुळं अजूनच आंदोलन चिघळलं. या तरुणांना एक प्रकारे पाठबळच मिळालं आणि त्यातूनच मग 20च्या संध्याकाळनंतरही हे सर्व आंदोलक जंतर मंतरवरच ठिय्या करून बसले आणि त्यामुळंच मग NDA सरकारला या तरुणांच्या शिष्टमंडळाची चर्चा करण्यास त्यांनी ठरवलं. 3 वेळेस चर्चा झाली आणि 3ऱ्या चर्चेत तरुणांच्या सर्व मागण्या मान्य केल्याचं जाहीर करण्यात आलं आणि मग हे आंदोलन यशस्वी झालं. अभिजित दिपके हा सिकंदर ठरला. एका महाराष्ट्रीयन माणसानं परत एकदा दिल्ली हलवली.
2014ला ज्यावेळेस भाजप आणि नरेंद्र मोदी काँग्रेसची सत्ता पालटून सत्तेवर आले, त्यावेळेस पण लोकपाल विधेयकासंदर्भात महाराष्ट्रातील ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे हे तिथं दिल्लीतल्या एका मैदानावर बरेच दिवस त्यांनी पण आंदोलन केलं आणि त्या आंदोलनामुळं हा राजकीय बदल झाला होता. आता काँग्रेस जनता पार्टीच्या आंदोलन पण बरेच दिवस केलं, संपूर्ण देशातील युवकांना जागृत केलं आहे. आता या आंदोलनाचा नरेंद्र मोदींना पुढच्या निवडणुकीत फटका बसतो की काय हे आता आपल्याला पाहायचं असणार. आता आपण इथंच थांबूया. तुम्ही आपल्या अण्णा हे यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करा, लाईक करा आणि कमेंट्स पण नोंदवा. धन्यवाद.